येतोय ना? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपर शिथिल असतील. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन उजव्या नाकपुडीने. यथाशक्ती 10 आवर्तन करूया. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि अशा प्रकारे एकूण 10 आवर्तन यथाशक्ती. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. 10 आवर्तन झाले की डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. आणि डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती. यथाशक्ती 10 आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. उजवा हात गुडघ्यावर. उजवी आणि डावी नाकपुडी क्रमाक्रमाने मोकळी झाली. करूया कपालभातीची 10 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित सहज श्वास घ्यायचा आहे. सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन कपालभातीची. चेहरा शांत असेल, कपाळावर कुठलाही ताण नसेल. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे आणि पोटाला मिळणाऱ्या स्ट्रोककडे. सावकाश कृती थांबवायची. हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकारं. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्याव्या. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घे, कमरेत सरळ.
श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर, अंतर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, मान मागे सही सोडायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकाच वेळेला जास्तीत जास्त ताण देऊया, स्ट्रेच करूया. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायचे, जास्तीत जास्त ताण. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा पुन्हा एकदा ओपन करूया, स्ट्रेच. अंगठा आतमध्ये मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायचंय, जास्तीत जास्त ताण. दोन्ही पावलांमध्ये आणि हातांच्या बोटांमध्ये 4 बोट फोल्ड करून अंगठा पुन्हा ओपन, स्ट्रेच आणि रिलॅक्स. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर, पाठकाणा सरळ असेल. एकाच वेळेला मनगटामधून हाताचे पंजे आणि अँकल जॉईंट मधून पाऊल उजवीकडे डावीकडे, वायपर मुवमेंट उजवीकडे डावीकडे. हाताचे तळवे खाली जमिनीला समांतर करा, म्हणजे मुवमेंट व्यवस्थित होईल. बरोबर. जर कन्फ्युजन होत असेल तर थोडस पावलामध्ये अंतर घ्या, म्हणजे व्यवस्थित करता येईल. उजवीकडे डावीकडे, फक्त मनगटामधून हालचाल, पूर्ण हात न हलवता. थांबायचंय, थोडा वेळ हात खाली, पाय तसेच जुळलेले ठेवायचे. थोडस पावलांमध्ये थोडस अंतर घ्या. पुन्हा दोन्ही हात समोर, हाताच्या मुठी वळून घ्या. अँकल जॉईंट्स मधून हाताची मूठ, अँकल जॉईंट मधून पाऊल आणि मनगटामधून हाताची मूठ स्वतःकडे आणि जमिनीकडे एकाच वेळेला आपण कृती करतोय. बरोबर. वर खाली. छान. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज सुरुवात करूया. मनगटामधून हाताची मूठ, अँकल जॉईंट मधून पावलं उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचे. 1. अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात खाली घ्या, हात मागे, थोडा वेळ विश्रांती करूया. नेक रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले, पाठकडा सरळ. हाताचा सपोर्ट द्यायचा आहे मागे, दोन्ही पाय सरळ असतील, पाठकडा सरळ. आणि आता सावकाश आपली मान एकदा उजवीकडे घेऊया. मागची भिंत बघायची, सेंटर डावीकडे, मध्यभागी उजवीकडे, सावकाश डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. आता हलकीशी मान टिल्ट होईल. एकदा उजव्या बाजूला, उजवा कान उजव्या खांद्याजवळ. हाताचा सपोर्ट असल्यामुळे आपोआप आपला कान जातो खांद्याच्या जवळ. आणि मग डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, पाठकाण सरळ असेल, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. आणि आता गोलाकार फिरूया. त्याच्या आधी मान सावकाश वर जाईल, हनुवटी चेहरा सिलिंगकडे, आणि मग सावकाश खाली, हनुवटी गळ्याकडे, वर खाली, वर खाली. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त आता मान उजवीकडून डावीकडे फिरवायची आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि फुल नेक रोटेशन करूया. मान उजवीकडून डावीकडे, सावकाश पूर्ण नेक रोटेशन. 2 वेळेला क्लॉकवाईज आणि 2 वेळेला अँटी क्लॉकवाईज. अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. 2 वेळा झाले की थांबायचं आणि सावकाश मान सरळ करायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची.
दोन्ही हात समोर घ्यायचे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हातांची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि शोल्डर रोटेशन. सावकाश खांदे गोलाकार फिरवूया. बरोबर. अगदी सावकाश. 2, 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट. थोडस श्वासाकडे लक्ष. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. 1, 2, 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अंगात भेटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण सिंह मुद्रा. सोपी आहे. फक्त आपल्याला हाताची कोपरं अशी थोडीशी बाहेर घ्यायची आहे. सिंह मुद्रा ही अल्झायमर साठी फार महत्वाची आहे. जसं वय वाढतं तसं आपल्याला विसराळूपणा आपल्यामध्ये वाढतो. तर त्यासाठी ही सिंह मुद्रा अतिशय महत्वाची ठरते. आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. जीभ आपली जास्तीत जास्त बाहेर येते, त्यामुळे जे आपल्या सलायवरी ग्लँड्स आहेत त्यांचं सुद्धा आरोग्य सुधारायला मदत होते. तर हे कसं करायचं? आपल्याला थोडेसे हाताची कोपरं बाहेर घ्यायची. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर आणायची आहे. सिंह जसा गर्जना करतो आणि त्याची जशी जीभ बाहेर येते तसं आपल्याला जोरात जीभ बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे. आणि जीभ जास्तीत जास्त बाहेर आल्यानंतर त्याचे स्नायू ताणले जातील. आपल्याला कपाळावर कुठलाही ताण घ्यायचा नाहीये. फक्त आपण जीभ बाहेर घेऊन ती जास्तीत जास्त ताणणार आहोत आणि नाकाने आपण श्वास घेणार, सोडणार. ठीक आहे. आपलं लक्ष जे असेल, आपण 2 आवर्तनं करणार. सुरुवातीला आपलं लक्ष नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि सेकंड टाइमला आपलं लक्ष आपल्या भूमध्याकडे असेल. ठीक आहे. दोन्ही हात आपले गुडघ्यावर, थोडीशी हाताची कोपरं बाहेर घ्यायची आहे बाहेरच्या बाजूला. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर. चेहरा जास्तीत जास्त रुंद, जबडा जास्तीत जास्त रुंद करा. जीभ बाहेर, जिभेचे स्नायू ताणलेत. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास कुठेही रोखून न धरता चालूच ठेवायचा आहे. छान. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. थोडा वेळ विश्रांती. खांदे कोपरा रिलॅक्स करा आणि जाणीव संपूर्ण आपल्या चेहऱ्याच्या स्नायूकडे आणि आपल्या जबड्याकडे घेऊन जा. पुन्हा एकदा हेच आवर्तन करूया आणि आता आपलं लक्ष आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल. पुन्हा आपली हाताची कोपरं थोडीशी बाहेर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ बाहेर आणि नजर आयब्रो सेंटरकडे. आपल्या जिभेचा जो शेंडा आहे तो खाली हनुवटीकडे नेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपोआप चेहरा ताणतो, जिभेचे स्नायू पण ताणतात. नजर आयब्रो सेंटरकडे. नॉर्मल श्वास चालू. हरिओम. जीवातमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, खांदे कोपरे रिलॅक्स आणि संपूर्ण सिंह मुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपण जी काही कृती केली त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या स्नायूमध्ये काही बदल झालाय का? त्याकडे लक्ष. एका पायाने पद्मासन जे घातलंय किंवा साधी मांडी घातली असेल तर ती सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि सुरुवात विश्रांती घ्या. आज आपण बघणार आहोत उष्ट्रासन आणि योग मुद्रा, ही 2 आसनं. ज्याला पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र करताना काळजी घ्यायची आहे. कुठेही ओव्हर ट्राय करायचा नाहीये. दोन्हीही आसनं डायबिटीज आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक आहेत. त्याचबरोबर त्याच्याने आपल्याला वेट लॉस पण चांगला होतो. पाठकळच आपलं आरोग्य सुधारतं. अतिशय महत्वाची आसनं आहेत ही दोन्ही पण. तर दाखवते, आज आपण अगदी सुलभ उष्ट्रासन बघणार आहोत, पूर्ण उष्ट्रासन न बघता. आणि योग मुद्रा, ह्या ही दोन्ही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. तर दाखवते आधी. वज्रासन विधिवत आपण घालायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसायला हरकत नाहीये आसन बघण्यासाठी. ज्यांना गुडघेदुखी आणि अँकल जॉईंटचा त्रास आहे त्यांनी मात्र साधी मांडी घालून बसा. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकेका पायाने वज्रासन घालायचंय.
तर सुरुवातीला मी दाखवते उष्ट्रासन. उष्ट्रासनासाठी गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये किंचितसं अंतर घ्यायचं. पावलं जी आहेत, आता ही पावलं जमिनीकडे फ्लॅट आहे, तर तुम्हाला त्याचं माउंटन करायचं. म्हणजे टाचा ज्या आहेत त्या सिलीकडे, पायाची बोटं जमिनीवर, हाताची पाचही बोटं जुळलेली, आणि जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे आपल्याला ही आपले हात असे ठेवायचे. हाताची बोटं बघा पूर्णपणे जमिनीला पॉइंटेड आहे. इथे पूर्णपणे आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण होतं. ही स्थिती आपली पक्की झाली की आज आपण बघतोय सुलभ उष्ट्रासन, की कमरेचा जो भाग आहे तो हळूहळू पुढे ढकलायला सुरुवात करायचा, म्हणजे आपलं पोट पुढे येतं. आणि मग डावा हात कमरेवरच ठेवून फक्त उजव्या हाताने उजवी टाच पकडायची, मान मागे सैल सोडायची. मग सावकाश मान सरळ, उजवा हात कमरेवर येईल. पुन्हा एकदा हीच कृती विरुद्ध बाजूने करताना कंबर पुढे ढकलायची, पोट पुढे येतं. उजवा हात कमरेवर ठेवून डाव्या हाताने डावी टाच पकडायची, मान मागे सैल सोडायची. आणि सेकंड टाइम करताना मध्यभागी आल्यानंतर पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकलायचा, आणि शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच, डाव्या हाताने डावी टाच, आणि मान मागे सैल सोडायची. उलट चाल करताना उजव्या हाताचा सपोर्ट आधी कमरेवर, दोन्ही हात खाली घ्यायचे, पावलांचं माउंटन सोडून गुडघे मांड्या जॉईंट करून वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. ठीक आहे, हे झालं उष्ट्रासन. त्याच्यानंतर मग योग मुद्रा दाखवते. आधी आपण उष्ट्रासन करून घेऊया. वज्रासनामध्ये यायचंय, विधिवत वज्रासन. दोन्ही हात आपले मांडीवर ठेवायचे. गुडघा आणि मांडीपासून तो मध्यभागी असतील. पाठकडा सरळ, डोळे मिटून घ्या. वज्रासनामध्ये स्थिर, बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासायची आहे. वज्रासन हे सुद्धा अतिशय महत्वाचं आसन आहे आपल्या योग साधनेमधलं. ध्यानात्मक पठित आसन तर आहेच, पण त्याचबरोबर आपलं अन्नपचन ही खूप चांगल्या प्रकारे सुधारते. बरेचसे रोग आपल्यापासून लांब राहतात जेव्हा आपण वज्रासन जेवणानंतर करतो त्यावेळेला. डोळे मिटून संपूर्ण जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश डोळे उघडायचे आणि गुडघ्यांवर उभारायचे. तर आधी आपण थोडंसं गुडघ्यांवर चालणार आहोत. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांनी खाली मॅट किंवा चटई, मॅट नसून चटई किंवा चादर असेल, सतरंजी असेल, तर मात्र गुडघ्यावर चालू नका. जर खाली मॅट असेल तरच गुडघ्यांवर चाला. एका टोकापासून दुसऱ्या टोकावर जायचंय आपल्याला, मॅटवर चालत. खाली मॅट असेल तरच गुडघ्यांवर चाला. तसंच रिवर्स यायचं, कुठेही मागे न वळता त्याच प्रकारे रिवर्स यायचंय, एकदा पुढे आणि मागे. कमरेवर हात यासाठी की आपला बॅलन्स व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून. त्याच्याने आपले नी जॉईंट जे आहेत ते त्याला एक छान मसाज मिळतो. अगदी सावकाश 1 ते 2 वेळा झाले की थांबा आणि सेंटरला येऊन उभे राहा. दोन्ही हात खाली, थोडस गुडघ्यांमध्ये अंतर घ्या, पावलांचं माउंटन करा, टाचा सिलिंकडे, पायाची बोटं जमिनीवर. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, नजर समोर. छातीचं आडव्या कक्षेत प्रसारण, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आहेत. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलूया, पोट पुढे येतंय. डाव्या हाताचा सपोर्ट कमरेवरच ठेवून फक्त उजव्या हाताने उजवी टाच पकडा, मान मागे सैल सोडा. अंत्यस्थितीमध्ये तोंड बंद असेल, श्वास चालू असेल, कपाळावर डोळ्यावर कुठलाही ताण नाहीये. सावकाश मान सरळ, उजवा हात पुन्हा कमरेवरती. हाताची स्थिती पुन्हा एकदा तपासून घ्यायची व्यवस्थित, आणि पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकलायचा. उजव्या हाताचा सपोर्ट कमरेवर असून डाव्या हाताने मागून डावी टाच पकडायचा प्रयत्न, आणि त्यानंतर मान मागे सैल सोडायची. तोंड बंद असेल, श्वास चालू.
सावकाश सरळ मध्यभागी डाव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा कमरेवर. थोडा वेळ दोन्ही हात खाली आपली आपली स्थिती तपासून पाहिजे. गुडघ्यामधलं अंतर वाढलं असेल त्याचं थोडस कमी करा. पुन्हा दोन्ही हात कमरेवरती मगासप्रमाणेच आणि हात पुन्हा कमरेचा भाग पुढे ढकलूया. पोट पुढे येत आहे. उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मागे सैल सोडा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास खाली. गळ्यावरती ताण, पाठकण्यावर प्रेशर. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना हळूहळू आपला उजवा हात कमरेवर येईल आणि मग डावा हात. दोन्ही हात खाली, पावलांचं माउंटन सोडून द्या. दोन्ही गुडघे मांड्या जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून संपूर्ण उष्ट्रासनाचा जो काही परिणाम झालेला आहे आपल्या संपूर्ण शरीरावर त्याकडे लक्ष आणि श्वासाची गती वाढली की सांगतात हे तपासून पाहिजे. एकाल कसं स्मित असं चेहऱ्यावर. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारी आपण करणार आहोत योग मुद्रा. ज्याला पाठ करण्याची दुखणी आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदय विकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे पूर्वी दुखणारी योग मुद्रा करणं टाळायचं आहे. जरी केली तरी माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही पूर्वस्थितीमध्ये यायला हरकत नाही. ज्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास आहे त्यांनी. याचे फायदे पुन्हा जसं मी मगाशी सांगितलं की डायबिटीस प्रतिबंधात्मक आहे. पोटासंबंधी जे काही आजार असतील ते दूर होतात. चेहरा आपला तजेलदार होतो कारण की रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने हृदयापासून हृदयाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. सोपी आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत. पाठकळा सरळ, नजर समोर. आता इथे योग मुद्रा करताना आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची. तिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे आपल्याला ही हाताची पकड ठेवायची. नजर समोर. सीटचा भाग न उचलता आपल्याला पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. नजर समोर. हाताची कोपरं थोडीशी मागच्या दिशेने ताणायची आहे म्हणजे छातीचं प्रसारण होतं. आता एक श्वास भरून घ्यायचा, थोडीशी हनुवटी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळू म्हणून कमरेतनं पुढे झुका. आधी पोटाचा भाग पुढे येईल, मग आपल्या छातीचा भाग पुढे येईल, त्यानंतर आपला गळा, नाक आणि मग कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता. ज्यांचं कपाळ जमिनीला सहज टेकलेलं आहे त्यांनी हाताची बोटं जमिनीकडे अशा प्रकारे सैल सोडा. थोडीशी हाताची पकड ढिली करा आणि खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडा. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल त्यांनी हाताची पकड सोडून दोन्ही हातांच्या मुठी ओढून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा आणि खांदे एकदम रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. तिथे पूर्णपणे पाठकण्यावरती ताण आहे आणि पोटावरती प्रेशर आहे. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने होण्यास सुरुवात होते. पोटावरती दाब आल्यामुळे आपला डायबिटीस कंट्रोल मध्ये होतोय. चेहरा शांत असेल, श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना मी हाताच्या मुठी समोर घेतोय त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडायचा आहे. हाताची पकड थोडीशी घट्ट करायची आता सगळ्यांनी. थोडीशी हाताची बोटं वरती खेचायची आहे आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ जायचं. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे बंद, हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर आणि डोळे मिटून आपला रक्ताचा प्रवाह जो उलट दिशेने होत होता तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याचा अनुभव घ्यायचा आहे. डोळे मिटून हलकसं स्मित असते चेहऱ्यावर.
करूया आपण टायगर ब्रीथिंग. थोडस गुडघ्यांवर उभं राहायचं, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या आणि त्यानंतर दोन्ही हाताचे तळवे खाली जमिनीला टेकवून जसं आपण मार्जरासन करतो त्याप्रमाणे स्थिती. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. फक्त आता इथे आपण आसन न करता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करत आहोत. पोटाची स्नायू जमिनीकडे सैल सोडून घ्या. नजर दोन्ही हातांच्या मध्ये आणि करणार आहोत आपण टायगर ब्रीथिंग. आपल्याला श्वास घेत घेत मान वर घ्यायचे, चेहरा सिरीकडे, मदत सिरीकडे आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, exhale down, inhale up, exhale down, inhale up, exhale down. सावकाश मध्यभागी. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आता जी पाऊल आपली जमिनीकडे फ्लॅट आहे त्यांचं माउंटन करायचंय, त्याचा सिलिंगकडे आणि पायाची बोटं जमिनीवर. जे गुडघे आपले जमिनीवर टेकलेले आहेत ते जमिनीपासून वर उचलायचे आहेत आणि टाचा मागून जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. नजर आपली नैवेद्याकडे असेल. आपण केलेला आहे अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन याला म्हणतात. सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप आहे ही. नजर आपली नेवल रिजनकडे, आपल्या डोक्याचा भाग जमिनीकडे सैल सोडतोय, हनुवटी गळ्याकडे जातीये. तेव्हा आपण आपल्या नेवल रिजनकडे बघतो त्यावेळेला खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. आता जे पावलांमध्ये अंतर आहे ते दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ घ्या. टाचा जमिनीकडे टेकत असल्या तर ठीक आहे, थोड्याशा वर उचलल्यात गेल्या तरीही काही हरकत नाहीये. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवा. नजर तो आपली नेवल रिजनकडेच आहे. आणि आता सावकाश हळूहळू आपली नजर दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. दोन्ही हातांच्या मध्ये नजर. आता आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे. उजवा पाय पुढे घ्या. हे झालं अश्वसंचलन. सूर्यनमस्कारामधली 9वी आणि 4थी स्टेप. आणि त्याच्यानंतर हळूहळू डावा पाय पुढे घ्या आणि हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. उठून स्टँडिंग मध्ये आपण आली व्हा. विश्रांती. मान मात्र सैल सोडा आणि रिलॅक्स. करणार आहोत आपण कटिचक्रासन. थोडस व्हेरिएशन आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. ज्यांना वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र ही कृती न करता त्यांनी फक्त दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं आणि एकदा डाव्या बाजूला. ठीक आहे. ज्यांना हे सगळे त्रास आहेत त्यांनी वर्टिगो, मायग्रेन, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार. बाकीच्यांनी आपल्या हाताचं मनगट पकडायचं आहे जसं आपण मगाशी पकडलेलं तसं आणि ती पकड मागे घ्यायची. नजर समोर. जास्तीत जास्त आता आपल्याला मागे झुकायचंय. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि मग पुढे. जास्तीत जास्त पुढे. श्वास घेत वर, बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश करा, गडबड घाई न करता. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. सावकाश श्वास घेत घेत वर यायचं. हाताची पकड सोडून घ्या. पावलामधलं अंतर कमी करा. दोन्ही पाय जोडून घ्या. नजर समोर. करणार आहोत आपण ताडासन. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. हनुवटी जमिनीला समांतर, चेहरा शांत. दोन्ही हात आपल्याला एकाच वेळेला वरती डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. हाताची पाचही बोटं जुळली आहेत आणि ती एकमेकांच्या समोर आहेत. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचलायच्या. संपूर्ण शरीराला खेच उभ्या कक्षेमध्ये. स्ट्रेच, 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 रिलॅक्स.
टाचा खाली. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या. त्यावेळेस सिलिंग करणार आहोत आपण आता ताडासन श्वसन. किंचितस पावलांमध्ये अंतर घ्या आणि आता श्वास घेत टाचा वर उचलायच्या. श्वास सोडत टाचा खाली आपटून हाताची पकड डोक्यावर. एक हलकीशी उडी मारायची आहे. जोरात आपटायचे टाचा. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या आणि ही कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 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 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचं. रिलॅक्स व्हायचं. तर या हिप रोटेशन पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. आणि आता सुरुवात करूया. आपली कंबर एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 1 2 पाय गुडघ्यातनं सरळ असतील. 3 4 5. विरुद्ध बाजूला डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली. करणार आहोत आपण आता त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. थोडीशी पावलं आपली उजवा पाऊल उजव्या बाजूला आणि डावं पाऊल डाव्या बाजूला जाईल. म्हणजे आपोआप आपल्या पायाचा जो आकार आहे तो त्रिकोणासारखा दिसतो. पुन्हा एकदा ज्यांना पाठकड्याची दुखणी आहे त्यांनी मात्र जास्त स्ट्रेच न घेता कृती करण्याचा प्रयत्न. दोन्ही हात खांद्यातून सरळ. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता सावकाश पुढे झुकायचंय. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे जाईल. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ असेल वरती. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. दोन्हीही उजवा आणि डावा खांदा रिलॅक्स. आणि श्वास घेतोय सोडतोय. पाठकड्यावरती त्याचबरोबर पोटाच्या इथे एक हलकासा पीळ, ताण आणि दाब. सावकाश उजवा हात जमिनीला घासत घासत पुन्हा एकदा खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास घेऊन घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटली किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. यथाशक्ती थांबा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. श्वास घेतोय आणि सोडतोय. यथाशक्ती 2 ते 3 श्वास थांबवायचे. आणि उलट चाल करताना हळूहळू डावा हात खांद्यातून सरळ होईल जमिनीला घासत घासत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करायचं आणि विश्राम. मान मागे सैल सोडायची. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. त्याला कॉम्प्लिमेंट करण्यावर आपण करणार आहोत आता हस्तपादासन. पुन्हा एकदा मग सारखेच कॉन्ट्राइंडिकेशन. पाठकड्याची दुखणी असेल तर मात्र टाळायचं आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता एक श्वास भरून घेत आपल्याला हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय. आपले दोन्ही हात आपल्या पावलाजवळ येतील. जर हात पावलापर्यंत नाही पोहोचले तर ते जमिनीकडे सैल सोडा. गुडघे आपले अगदी सरळ असतील. पाय गुडघ्यातनं सरळ असतील.
बरोबर. आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, म्हणजे आपोआप आपलं कपाळ आपल्या गुडघ्याच्या दिशेने यायला सुरुवात होईल. आणि इथे डोळे उघडेच ठेवा, बॅलन्स जाऊ शकतो म्हणून. आणि यथाशक्ती थांबायचं आहे. बघा, पूर्णपणे पाठीचा मणका पाडला गेलेला आहे वरपासून. पोटावरती प्रेशर. श्वास घेतो आणि सोडतो. थांबे, रिलॅक्स. सावकाश उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेचं सरळ, सावकाश आणि विश्रांती. मान मध्ये सैल सोडा, रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाशपणे दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, डोळे मिटून घ्यायचे. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला एकाच वेळेला उजवा पाय आणि डावा हात वर उचलायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा, डोकं वर न उचलता. आणि मग डावा पाय वर उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा, डोकं वर न उचलता. समजा अंगठ्याचा स्पर्श होत नाही झाला तरी चालेल, जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा. डोकं मात्र पूर्णपणे जपलेलं असेल. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवात करूया. 1, उजवा पाय डावा हात. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. आणि आता सेम उजवा हात आणि उजवाच पाय, डावा हात आणि डावाच पाय. सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. डोळे मिटून रिलॅक्स. करणार मग आपण सुलभ द्रोणासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एकाच सरळ रेषेमध्ये आहे. सुलभ द्रोणासनामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हाताची जी कोपरं आहेत त्याच्या आधाराने आपल्याला आपली अपर बॉडी वर उचलायची आहे. एकत्रित करू शकतो, सोपं आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपली हाताच्या कोपरांचा स्टँड करायचा आणि आपली अपर बॉडी वर उचलायची. कोपरा ती आपण ऍडजस्ट करायची. कमरेपासूनचा वरचा भाग वर उचलायचा. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे असेल. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला, नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि यथाशक्ती थांबा. श्वास चालू असेल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली. आता डावा पाय वर उचलूया. गुडघ्यातनं सरळ, नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. नॉर्मल श्वास चालू आणि होल्ड. फक्त पाय सरळ होल्ड करायचा, श्वास आपला चालूच असेल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. डावा पाय खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आणि आता एकाच वेळेला दोन्हीही पाय आपल्याला वर उचलायचे, गुडघ्यातनं सरळ ठेवून. जर पायामध्ये थरथर वाटली तर मात्र पाय खाली ठेवा, माझ्या सूचनेची वाट न बघता. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचे, नजर दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. आणि इथे आपल्याला थांबायचं आहे. 10, 9,
8 7 6 5 4 3 2 1. सावकाश पाय खाली, हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा, डोकं जमिनीवर टेकवा आणि विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स. करूया आपण अर्ध पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय. आता फक्त एक एक पाय आपण करतोय. आपल्याला उजवा पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचा. सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंश वर, मग 20 30 40 50 60 70 80 90. पाय फोल्ड, पाऊल जमिनीकडे सैल सोडा. हाताचा विळखा उजव्या पायाला समोर न द्या. खांदे रिलॅक्स, पाऊल जमिनीकडे सैल सोडलाय, डावा पाय रिलॅक्स आहे. नॉर्मल श्वास चालू आहे. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. 5 4 3 2 1. डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर आणि तो नियंत्रित जमिनीवर. 80 70 60 50 40 30 20 10 0. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय सुरुवात करूया 90 अंशापर्यंत वर आणायला. 10 20 30 40 50 60 70 80 90. पाय फोल्ड, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. हाताचा विळखा डाव्या पायाला, पोटावरती डाव्या बाजूने दाब आलेला आहे. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. ज्याला सर्वाइकलचा त्रास आहे त्याने डोकं वर उचलायचंच नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून हनुवटी नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न आणि यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. 5 4 3 2 1. डावा सावकाश डोकं खाली, हाताचा विळखा सोडा. डावा पाय 90 अंशापर्यंत वर आणि नियंत्रित जमिनी. 80 70 60 50 40 30 20 10 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. सावकाश एकाकुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती किंवा टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. त्याचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर, टीव्ही पोस्चर किंवा एका हातावर दुसरा हात ठेवा. त्याच्यावर आपलं कपाळ ठेवून तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे या स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची. खांदे रिलॅक्स, पोटाची स्नायू जमिनीकडे सैल सोडा. श्वास घेतोय, सोडतोय. आता आपण करणार आहोत सर्पासन. दोन्ही पाय जोडून, दोन्ही हात खाली घ्या, दोन्ही पाय जोडून घ्या, कपाळ जमिनीवर. हे सुद्धा सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. कपाळ नाक पूर्णपणे जमिनीवर आहे. हातापायांची तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी आणि पावलाला पाऊल जोडलेला आहे. आता पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे ठेवायची. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची. पुन्हा इथे खांदे आणि कोपरं जमिनीला समांतर आलेली आहेत. ती थोडीशी मागे खेचायची आहेत, म्हणजे खांदे जे आहेत हे मागून एकमेकांच्या जवळ येतील. कपाळ जमिनीवर. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. नजर सिलिंग. पाय मागून ताणायचे आहेत. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. छान. आणि यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1.
सावकाश कपाळ जमिनीवर, हाताची पकड सोडून द्या आणि विश्राम. एका गालावर पडून विश्राम. तोंड बंद, डोळे बंद, श्वास घ्या. करणार आहोत आपण नौकासन. एकेका पायाने, एक पाय आणि एक हात, दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. हे सुद्धा सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. आता उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या आणि आता आपल्याला एकाच वेळेला डावा पाय आणि उजवा हात जमिनीपासून वर उचलायचा. डावा पाय आणि उजवा हात जमिनीपासून वर, डावा हात आणि उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर असते. डावा पाय आणि उजवा हात आपण वर उचललाय, डावा हात आणि उजवा पाय खाली आहे. क्रॉस करून आपण ही कृती करतोय. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. थांबा इथे. 5 4 3 2 1. हात खाली, पाय खाली, उजवा हात खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या, तो वरच्या दिशेने ताणून घ्या थोडासा. आणि आता एकाच वेळेला डावा हात आणि खाली असलेला उजवा पाय जमिनीपासून वर उचला. आपली अपर बॉडी सुद्धा जमिनीपासून वर येईल. बरोबर. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. हात खाली, पाय खाली आणि विश्राम. एका गालावर पडून विश्राम. सावकाश एका कुशी लावायचे आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. तर प्राणायामामध्ये श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं पूरक, सोडणं रेचक. असं म्हटलं आहे की योग्य प्रकारे प्राणायाम केला तर आपल्यापासून सगळे रोग लांब राहतात. आणि हाच प्राणायाम जर आपण अयोग्य प्रकारे केला, आपल्याला आपल्या श्वासाची गती माहिती नसेल, तर मात्र आपल्याला सगळे रोग उद्भवतात. असा ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. कारण की प्राणायाम म्हणजे आपण आपली जी नॉर्मल श्वासाची गती आहे तिचा आपण विच्छेद करतो. श्वास प्रश्वास योगती विच्छेद, असं पतंजली मुनी म्हणतात की जो आपला नॉर्मल श्वास चालू आहे त्याच्या गतीचा विच्छेद म्हणजेच आपण प्राणायाम हा करत असतो. म्हणून आपण आधी विभागीय श्वसन केलं, दीर्घ श्वसन केलं आणि आपण हळूहळू या प्राणायामाकडे वळणार आहोत. तर सुरुवातीला आपण 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घ्या, चेहरा शांत. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास आणि संथ गतीने श्वास सोडू.
श्वासाची गती आपली नॉर्मल झाली असेल. सावकाश डोळे उघडायचे आहेत. तर जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपल्या ज्या नाकपुड्या आहेत त्या आपल्याला बॅलन्स ठेवायच्या असतात. तर जी आपली उजवी नाकपुडी आहे तिला सूर्यनाडी म्हणतात आणि जी डावी नाकपुडी आहे तिला चंद्रनाडी म्हणतात. तर ह्या नाड्या कुठली आपली ऍक्टिव्हेट आहे किंवा आपल्याला दोन्हीही नाड्या ज्या किंवा नाकपुड्या ज्या आहेत त्या बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याला ह्या प्राणायामाचा लाभ होतो. तर जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला लेफ्ट ब्रेन म्हणजे डावा मेंदू ऍक्टिव्हेट असतो. हे आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. हे आपलं क्रॉस कनेक्शन आहे. जेव्हा डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला उजवा मेंदू ऍक्टिव्हेट असतो. उजवी म्हणजे सूर्यनाडी. सूर्य म्हणजे काय तर ऊर्जेचा प्रतीक ज्याच्यामध्ये खूप सारी एनर्जी असते. मग जेव्हा आपली उजवी नाडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपल्यामध्ये एक उत्साह असतो. म्हणजे आपण खूप साऱ्या गोष्टी अशा लॉजिकली आपण करत असतो. अशा नवीन नवीन आपल्याला एक उत्साह असतो करण्यामध्ये. आणि आपला डावी नाकपुडी म्हणजे चंद्रनाडी. चंद्र हा शांततेचा प्रतीक आहे. अगदी शीतल असा ती नाडी आहे. पण जेव्हा आपला डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला उजवा मेंदू ऍक्टिव्हेट असतो. आणि त्यावेळेला आपण थोडेसे क्रिएटिव्ह आपले विचार असतात. आता ह्या सगळ्या नाड्या आपण कशा कंट्रोलमध्ये ठेवायच्या किंवा कशा त्या समतोल ठेवायच्या, तर हे आपल्याला आपलं प्राणायाम शिकवतं. तर आज आपण फक्त सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास करणार आहोत. सूर्य अभ्यास म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेणं आणि सोडणं, आणि चंद्र अभ्यास म्हणजे डावीने श्वास घेणं आणि सोडणं. तर श्वास घेण्याला पूरक म्हणतात आणि सोडण्याच्या कृतीला रेचक म्हणतात. प्राणायाम करताना आपल्याला ही मुद्रा फॉलो करायची आहे. ही मुद्रा आपल्याला उजव्या हाताने करायची आहे. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन आहे. पहिलं बोट आणि मधलं बोट बंद केलेलं आहे आणि अंगठा ओपन आहे. तर ही 3 बोट यासाठी ओपन आहेत की आपल्याला क्रमाक्रमाने जेव्हा एकदा उजवी आणि एकदा डावी नाकपुडी चालू बंद करायची असते आणि त्यासाठी ही 3 बोट ओपन आहेत. आणि आपल्या 5ही बोटांमध्ये आपले पंचमहाभूत आहेत असंही म्हटलं. तर हा पुढे टेक्निकली विषय आहे, तो खूप समजायला कठीण जातो. म्हणून फक्त तात्पुरतं एवढंच लक्षात घेऊया की ही 3 बोटं यासाठी ओपन ठेवलेली आहेत की आपल्याला उजवी आणि डावी नाकपुडी सहज बंद करणं आणि ओपन करणं सोपं जाईल. ठीक आहे. जेव्हा आपण प्राणायामाला सुरुवात करतो तेव्हा प्राणायामाचा श्लोक आपण बोलतो. तो मी ग्रुपवरती शेअर करेनच, आताही दाखवते. दोन्ही हात जोडून घेऊया. समोर श्लोक आहेच, आपण बोलूया. माझ्या मागोमाग आपण हे बोला. प्राणस्तेदं वशे सर्वं, प्राणस्तेदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च, विदेही नैती, विदेही नैती. डोळे अर्धत पेटून घ्या आणि आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये अंतरंगामध्ये ही प्राणशक्ती आहे आणि जी आपल्याला प्रचंड बळ देते, इच्छा देते. या श्लोकाचा अर्थ असा आहे की या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. संपत्ती म्हणजे आरोग्यम धनसंपदा. आणि आपल्या प्राणशक्तीला मनापासून बंद. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर करणार आहोत आपण. नाही, हे शेवटला. आता आपण करूया सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि मगाशी जसं दाखवलं तशी उजव्या हाताची अंगुली मुद्रा.
पहिली दोन बोट फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. अंगठा ओपन असेल, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. सुरुवातीला करूया सूर्य अभ्यास. डावी नाकपुडी ह्या दोन बोटांनी बंद करायची. डोळे अलगद मिटून घ्यायचे. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घ्या. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवीनेच संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवीने संथ रेचक. अजून एक राऊंड. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवीने संथ रेचक. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडा. करूया चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीने संथ रेचक. 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 शेवटचा. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे, उजवी आणि डावी नाकपुडी. तिथे श्वसन मार्गामध्ये काही बदल जाणवतोय का, त्याकडे लक्ष देऊया. आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास केला. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला, याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. उद्या आपण चंद्रभेदन आणि सूर्यभेदन हे दोन प्राणायाम शिकणार आहोत. डोळे अलगद मिटलेले, पद्मासन अर्ध पद्मासन सोडून साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हातांची ज्ञान मुद्रा. करूया संपूर्ण विभागीय श्वसन. एकत्रित आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छातीचं प्रसरण खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडत खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत काही क्षण शांत. संपूर्ण शरीर रिलॅक्स. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात धरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. करणार आहोत महामृत्युंजय मंत्राचं पठण. दोन्ही हात जोडून घेऊया
आणि एकत्रित ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने इच्छाशक्तीने आपल्या दिवसाला या आठवड्याला सुरुवात करूया. मनोमन आपले आई वडील गुरुजन यांचं स्मरण आणि त्यांचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेत सर्व. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्रस्पर्श. हलगट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. हरिओम. शुभ दिवस.